नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळ्या? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहे पावभाजीची रेसिपी. चला तर मग आपण पावभाजीला काय काय लागते ते साहित्य कशी बनवली ते बघूया. पावभाजीसाठी आपण सर्वप्रथम शिजवलेला बटाटा मॅश करून घेऊया. इकडे मी कांदा टॅमॅटो भाजायला ठेवलेला आहे. यामध्ये फ्लावर, वाटाणा, ढबू मिरची मी उकडून घेतलेला आहे. ते मॅशरने मी मॅश करत आहे. सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजवून मॅश करून घ्यायच्या, म्हणजे भाजीना थिकनेस चांगला येतो. थिकनेस चांगला आल्यानंतर पावभाजी आपली घट्टसर अशी होते. बटाटा व्यवस्थित मॅश केला जातो या मॅशरने. बटाटा चांगला मॅशरने मॅश केल्यानंतर भाज्या सगळ्या मॅश करून घेतल्यानंतर इकडे कांदा टोमॅटो चांगला भाजून घ्यायचा. कांदा टोमॅटो चांगला भाजल्यानंतर आपण त्यामध्ये वेगवेगळे मसाले घालणार आहोत. गॅस बारीक करून टोमॅटो चांगला वितळेपर्यंत भाजायचा. टोमॅटो जसा वितळेल तसं आपली भाजी स्वादिष्ट होणार. टोमॅटोचा रस त्यामध्ये पावभाजीमध्ये चांगला यायला पाहिजे. यामध्ये आता आपण लसूण आणि आलं मी चेचून घातलेलं आहे. लसूण आणि आल्याचा स्वाद अगदी छान लागतो पावभाजीमध्ये. तो स्वाद यायला गॅस बारीक करूनच आपण भाजून घ्यायचं. यामध्ये आपण पुढे पावभाजीच्या मसाल्याचा वापर करणार आहे. त्यात मी एव्हरेस्टचा मसाला वापरते पावभाजीचा. जेवढा जास्त मसाला असेल पावभाजीचा तेवढी पावभाजी आपली छान रुचकर होते. यात आता आपण लाल तिखट घालूया. लाल तिखटचं प्रमाण जास्त घ्यायचं. लाल तिखट जेवढं जास्त असेल तेवढं आपल्या भाजीला कलर छान येतो व थिकनेस चवीला सगळ्याच प्रकारचं चव त्याला छान येते लाल तिखट असल्यामुळे. तर मीठ घालूया. चवीनुसार मीठ घालायचं. आपली जेवढी भाजी आहे त्याप्रमाणे मीठ घालायचं. मीठ घालून झाल्यानंतर त्यामध्ये मॅश केलेला बटाटा घालायचा. बटाटा घालून झाल्यानंतर शिजवून घेतलेल्या सगळ्या भाज्या ज्या आपण मॅश करून घेतल्यात त्या घालून एकजीव करायचं. सगळं एकजीव केल्यानंतर आपण त्याचा थिकनेस किती होतो ते बघायचं. मग त्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं. जर आपल्याला घट्ट वाटत असेल जास्त तर पाण्याचं प्रमाण जरा आपण त्यात वाढवू शकतो. ही मी बनवलेली भाजी जरा घट्ट वाटायला लागली मला, त्यामुळे मी थोडंसं पाण्याचं प्रमाण त्यामध्ये घातले. कारण की ते बटाटा असल्यामुळे भाजीला आणखीन दाटसरपणा येणार, त्यामुळे मी जास्त पाणी त्यामध्ये घातलेलं आहे. वरून कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घातल्यानंतर फारसा शिजवायचं नाही. फारसं शिजवलं तर आपल्या याला कोथिंबीरचा कलर कमी होतो. आता आपली पावभाजी तयार झालेली आहे. 2 मिनटं फक्त त्याला उकळू द्यायचं. खाण्यासाठी आपली